सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या थोड्याशा बांधवांनो आणि प्रचंड साऱ्या भगिनीनो, मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही, तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराटीप्रमाणे सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी बिरुद लावू शकतो अशी माणसंच राहिलेली नाहीये. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेकी, जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, मंदपणाने तेवणारी ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होतात आणि तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजेत, आवाज जोरात पाहिजे. अजून येत नाही, जरा एकदा दोन हातात वाजून दाखवा. या टाळ्यांनी माझ्या भाषणासाठी नाही वाजून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढा मोठा येईल. एका गोष्टीचं मला नक्कीच एक नाही म्हटलं तरी खेळ आहे, जरूर आहे. कारण मधल्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो. काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं आणि मी त्यांना प्रश्न केला, मी काय म्हणून येऊ तुमच्याकडे, मी मुख्यमंत्री होतो ना.